नमस्कार. मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मी वयमची संपादक शुभदा चौकर. आज गप्पा टप्पामध्ये आपल्याकडे आली आहे डॉक्टर समीरा गुजर जोशी. समीरा गुणी अभिनेत्री आहेच, सूत्रसंचालक पण आहे आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे ती संशोधक सुद्धा आहे. समीरा खऱ्या अर्थाने गुणवान आहे. शाळेत कायम भरपूर गुण पटकावून अव्वल क्रमांक घेणारी समीरा ठाण्याच्या महाराष्ट्र विद्या मंदिरची विद्यार्थिनी. पुढे तिने रुईयामध्ये संस्कृत मधून MA करताना सुवर्ण पदक पटकावलं. त्यानंतर PhD केली आणि मराठी या विषयात सुद्धा तिने परत एकदा MA केलं. तिचा PhDचा विषय पण थोडा वेगळा आहे. नाट्यशास्त्राचा मराठी रंगभूमीवरील प्रभाव या विषयावर तिने PhD केली आहे. मराठी भाषेची अभिव्यक्ती प्रभावी करण्यासाठी तिने खूप वेगवेगळ्या भूमिका निभावल्यात. अभिनयाबरोबरच सूत्रसंचालन, अभिवाचन, लेखन आणि संशोधन या सगळ्या भूमिका पार पाडताना तिला काय तयारी करावी लागली, कसा आहे तिच्या करिअरचा प्रवास, हे आपण आज तिच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार समीरा. आज आम्हाला थेट तुझ्या शूटिंग साईटवरच यायची संधी मिळाली तुझ्याशी गप्पा मारण्यासाठी. मला सांग की संस्कृत आणि मराठी हे विषय उच्च शिक्षणासाठी निवडायचे, हा निर्णय तू कधी आणि कसा काय घेतलास? सांगते, पण सगळ्यात आधी तुम्हाला आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांना मराठी गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि कुसुमाग्रजांच्या स्मृतीला सादर अभिवादन. खूप छान वाटतंय शुभदाताई, एकतर वयमच्या मंचावरून आज सगळ्यांशी गप्पा मारायला मिळत आहेत आणि त्यालाही इतकं छान निमित्त आहे मराठी भाषा दिवसाचं. तर आता तू जे म्हणालेस की संस्कृत आणि मराठी या दोन्ही भाषा माझ्यासाठी खूप जिव्हाळ्याचे विषय पहिल्यापासूनच होते. म्हणजे शालेय जीवनामध्ये जेव्हा आपल्याला विषय म्हणून हे विषय आपल्या आयुष्यात येतात तेव्हापासून बालभारतीच्या पुस्तकावर खूप प्रेम होतं. म्हणजे जेव्हा पुस्तकं घरी आणली जातात, नवी कोरी पुस्तकं असतात, तर जूनच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये, तर तेव्हाच पहिल्यांदा आज यंदाच्या वर्षी कुठले धडे आहेत, कुठल्या कविता आहेत, हे आधी बघायचं, ते चाळून बघायचं. म्हणजे सगळ्यात पहिलं मराठीचं पुस्तक हाती घेतलं जायचं आणि वाचनाची आवड होती, गोष्टी वाचायला आवडत होत्या. पण या सगळ्यामध्ये मी असं म्हणेन की माझ्या एकंदरच आतापर्यंत जो काही प्रवास घडला त्यामध्ये मला खूप छान माणसं मार्गदर्शक मिळाली, गुरु म्हणूया आपण. खूप छान गुरु लाभले. शालेय जीवनापासून असे गुरु लाभले की ज्यांनी भाषा या विषयाची आवड निर्माण केली, त्या विषयाकडे गांभीर्याने बघायला शिकवलं. कारण मी ज्या काळाविषयी बोलते आहे, ज्या शालेय जीवनातल्या काळाविषयी, तेव्हा खरं तर डॉक्टर इंजिनियर होण्याचा तो काय होता की हुशार मुलांनी काय करायचं हे जणू नेमून दिलेला हे होता, पठडी होती की डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा. यापेक्षा वेगळे काही करिअर चॉईसेस तेव्हा उपलब्धच नव्हते फारसे, किंवा त्याविषयीची जाणीव नव्हती, भान नव्हतं त्याचं. तर त्यामुळे असं व्हायचं की मला वाटतं, आणि ती परंपरा अजूनही बऱ्याच अंशी सुरू आहे, की भाषा विषयांकडे थोडंसं दुर्लक्ष होतं. हे विषय फार गांभीर्याने आपण घेतले जात नाहीत. त्याचं स्वरूप खरं तर गोष्टी आणि कविता एवढंच राहतं, पण त्याचा काही अभ्यास होऊ शकतो किंवा त्यामध्ये काही करिअर होऊ शकतं याचं भान सहसा नसतं. पण मी या दृष्टीने भाग्यवान समजते स्वतःला की मी जिज्ञासा या संस्थेचा भाग होते. आणि जिज्ञासा दिघे काका काकूंची ठाण्यातली संस्था वयमच्या मंडळींना मला वाटतं नक्कीच परिचित असेल, पण ज्यांना ठाऊक नाही त्यांना मला सांगायला खूप आवडेल की आमचे काका काकू आहेत, त्यांनी मुलांवरती संस्कार करण्यासाठी असं म्हणूया, किंवा त्याला ना खरं तर शब्दात पकडणं फार अवघड आहे, पण मुलांची उत्तम सर्वांगीण वाढ व्हावी यासाठी त्यांना एक पोषक वातावरण मिळावं, यासाठी जे काही करता येईल ते सगळं करूया अशा उद्देशाने कुठेतरी सुरू केलेली संस्था. त्यामध्ये मुलं स्वतःचं लिखाण करायची आणि त्यामधून हस्तलिखित व्हायचं, ते छापलंही जायचं. मग मासिक होतं, त्रैमासिक होतं, मग दिवाळी अंक निघायचा, मग त्याचं प्रकाशन व्हायचं. अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज त्यामध्ये केल्या जायच्या. आम्हाला बालपत्रकार म्हणून बॅच मिळायचा आणि आम्ही ठाण्यामध्ये ज्या अनेक वेगवेगळ्या सांस्कृतिक घडामोडी व्हायच्या त्या कव्हर करायला जायचो. म्हणजे मग त्या अगदी पत्रकार कक्षामध्ये बसून इतर पत्रकारांबरोबर सगळं करणं, मग बायलाईन म्हणजे काय असते वगैरे, या जे सगळे खाच खळगे आहेत, यातल्या खाचाखोचा आहेत, हे सगळं त्या निमित्ताने खूप लहान वयात अनुभवता आलं.
आणि जिज्ञासाच्या या वातावरणाचा फायदा हा झाला की ज्याला आज आपण एक्सपोजर म्हणतो, एका वेगळ्या जगाशी परिचय झाला, जे शाळेच्या 4 भिंतींच्या जगापेक्षा खूप मोठं होतं. आणि त्यातला एक तो जो चंचू प्रवेश होता तो खूप आवडला. आणि मग असं लक्षात आलं की आपल्याला हे करायला आवडणार आहे, आपल्याला असं काहीतरी करायचंय. म्हणजे आता गंमत वाटते, पण मी 7वीत असतानाच माझ्या आई वडिलांना सांगितलं होतं की मला नोकरी नाही करायची. मला असं सकाळी 9 वाजता बाबा तुम्ही जशी ती लोकल पकडून जाता आणि संध्याकाळी तुमचं ऑफिस संपतं आणि मग तुम्ही ठराविक वेळी परत येता, तर असं मला नाही जगावंसं वाटत आहे. मला ह्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करायचंय. कारण जिज्ञासाच्या निमित्ताने अनेक लेखकांना भेटणं झालं होतं. काका काकूंकडे घरी लेखक यायचे आमच्याशी गप्पा मारायला. या निमित्ताने काही लेखन कार्यशाळा केल्या होत्या. नाटकं पाहणं सुरू होतं. मी एकांकिका स्पर्धांमधून वगैरे थोडा अभिनय करत होते. तर ह्या सगळ्या दृष्टींनी कुठेतरी असं एक त्या वयात निश्चित झालं की आपल्याला हे नाही करायचं, मग आपल्याला आवडतंय का. मला गणितात आणि विज्ञानामध्ये मार्क उत्तम होते, म्हणजे कधीच मार्कांच्या बाबतीत काही हे नव्हतं. त्यामुळे तशा अर्थाने बघितलं तर हुशार विद्यार्थिनी म्हणायला हरकत नव्हती. पण मी कसला अभ्यास करताना रमते, कुठल्या विषयात माझा जीव रमतो असं विचारलं तर ते भाषा विषय होते. खरं तर हेच तर ऍप्टिट्यूड आहे ना. हा, तर कुठेतरी ते भान माझं मलाच येत गेलं असं म्हणूया. याचं कारण आजूबाजूचं वातावरण आणि अनुभव घेतल्यामुळे ते कळलं की काय नक्की आवडतंय. आणि मग त्यात ना जिज्ञासामध्ये हे एक झालं की आपले विचार मांडायची मुभा मिळाली, प्रश्न विचारायचं स्वातंत्र्य मिळालं, की जे आमच्या वेळेस खरं तर आजूबाजूला इतर मुलांना होतच असं नाही, किंवा आपल्याकडे सहसा असतं. अलीकडे थोडी ती एक वृत्ती वाढते आहे, पण नाहीतर तू गप्प बस, तुला काय कळतं, असं नसतं बोलायचं, हेच खूप कानावर पडत असतं. तर त्याला कुठेतरी मला या सगळ्या वातावरणामुळे छेद देता आला. आणि माझं खूप लहान वयात ठरलं की आपल्याला भाषा विषयांचा अभ्यास करायचा. आणि आणखीन एक गोष्ट याच्यामध्ये, मला थोडंसं उत्तर माझं मोठं झालं असेल कदाचित, पण मला हा मुद्दा फार महत्वाचा वाटतो की कमवण्यासाठी शिक असं मला कधी सांगण्यात नाही आलं. आपल्याकडे जो एक दृष्टिकोन असतो की शिकायचं कशासाठी, तर आपल्याला पुढे नोकरी करता आली पाहिजे. तर सुदैवाने मला घरात असं वातावरण मिळालं की तुला जे आवडतंय ते शिक. आणि ह्याच्यावर विश्वास होता की तू जर काहीतरी चांगलं करते आहेस तर तुला उदरनिर्वाहाचं साधन मिळेल. कदाचित संघर्ष करायला लागेल. म्हणजे मला वडिलांनी हेही सांगितलं होतं की आता तू म्हणतेस नोकरी करायची नाही, पण मग फ्रीलान्स आयुष्य हे तितकं सोपं नसतं. त्याचे स्वतःचे काही चॅलेंजेस असतात. ते कदाचित या वयात तुला आता पटकन करणार नाहीत, पण मी तुझ्या कानावर घालून ठेवतो की याचीही तयारी पाहिजे. एकदा जर आपण निर्णय घेतला काही तर त्याची तयारी पाहिजे. तर हे सगळं असं होऊन माझ्या बाबतीत असं ठरलं की मला मराठी आणि संस्कृत, आता मराठी आणि संस्कृतच का, मराठी खूप माझ्यासाठी एक नैसर्गिक प्रक्रिया होती मराठी निवडणं, कारण पहिल्यापासून मराठी भाषेवर प्रेम होतं. संस्कृत शाळेत होतं, आवडत होतं, पण संस्कृतची खरी गोडी लावण्याचं श्रेय पूर्णपणे डॉक्टर मंजुषा गोखले यांना आहे. आपल्या ठाणेकर आहेत, त्या रुईयामध्ये विभाग प्रमुख म्हणून संस्कृतच्या काम करत होत्या. सध्या पुण्यामध्ये असतात त्या, आणि पुण्यातही अनेक संस्कृतशी निगडित संस्थांमध्ये फार मोठी अधिकाराची पदं त्या सांभाळत आहेत. खूप मोठ्या प्रसिद्ध व्याख्याता आहेत, लेखिका आहेत आणि संशोधिका आहेत. पण बाईंशी माझा जेव्हा परिचय झाला तोही जिज्ञासाच्याच माध्यमातून झाला, कारण बाईंची मुलगी आणि आम्ही जिज्ञासातल्या मैत्रिणी. त्यामुळे मी जेव्हा फॉर्म द्यायला गेले रुईयामध्ये, तेव्हा बाईंनी माझा फॉर्म घेतला योगायोगाने, आणि त्या म्हणाले हे काय तू मराठी घेतलंस पण संस्कृत नाही घेतलंस. तर मी म्हटलं नाही, असं काही माझं मराठीत पुढे अभ्यास करायचा असं ठरलंय, मला मराठीत MA करायचंय हे माझं ठरलंय. त्यामुळे मग संस्कृत का नको, जर तुला भाषेचाच अभ्यास करायचा आहे तर संस्कृत ही अशी भाषा आहे की जी सगळ्या भारतीय भाषांची जननी मानली जाते आणि जगामधल्या प्रमुख भाषांपैकी एक आहे. तर तिचा जर अभ्यास केलास तर तुझे जे आवडीचे विषय आहेत की तुला भाषा आवडते, संस्कृती आवडते, नाटक आवडतं, तर संस्कृत नाटकांचं एक खूप मोठं विश्व तुला खुलं होईल या सगळ्यातून. आणि म्हणून त्यांनी अगदी हट्टानी म्हणजे काय म्हणूया आपण, मानगुटीवर बसून माझ्याकडून माझा नसलेला संस्कृत विषय करून घेतला. पण त्यासाठी मी त्यांचे आयुष्यभर ऋणी आहे की त्यांना हे कळलं होतं. मला वाटतं एका गुरुची ही एक ओळख असते ना की आपल्या शिष्याची गरज काय, तर ते त्यांनी ओळखलं, त्यांनी ते माझ्या आयुष्यात खेचून आणलं आणि त्यांच्यामुळे आणि त्यांच्याकडेच मी संस्कृतमध्ये माझी PhD करू शकले.
तू म्हणालीस की तुला ही जाणीव तुझ्या घरच्यांनी करून दिली होती की अशा पद्धतीने भाषेच्या प्रांतात फ्रीलान्स काम करताना काही संघर्ष करावा लागेल. तर खरंच जेव्हा तू अभिनय, सूत्रसंचालन, अभिवाचन असे वेगवेगळ्या गोष्टी आता करत चालली आहेस, पण ह्या सगळ्यामध्ये जम बसेपर्यंतचा काळ कसा होता? मग त्याच्यात तुला काय संघर्ष करावा लागला? आणि मी एवढ्यासाठी विचारते की आपल्या वयमच्या पण अनेक मुलांना या गोष्टींची आवड असते, या गोष्टीत करावंसं वाटतं, पण सगळ्यांना घरून परवानगी मिळते असं नाही, प्रोत्साहक वातावरण मिळतं असं नाही, किंवा संघर्ष करायची तयारी असते असंही नाही, किंवा कल्पनाच नसते काय संघर्ष असतो. तर त्या दृष्टीने तू काय सांगशील की अशा वेगवेगळ्या ठिकाणी या वेगवेगळ्या भूमिका पार पडताना काय प्रकारची तयारी आणि कष्ट करायची तुमची तयारी पाहिजे? काय प्रकारचं वातावरण असतं की जे तुम्हाला झेलावं लागतं? तर याबद्दल थोडंसं सांग ना. नक्की. म्हणजे हा तसा खूप मोठा विषय आहे, पण मी थोडक्यात माझ्या अनुभवातून मला जे उमगलं आहे ते सांगते की एकतर आपण जर काहीतरी वेगळं करायचं ठरवतोय तर त्याची थोडीशी एक काहीतरी वेगळी किंमत आपल्याला द्यायला लागणार आहे, याचं कुठेतरी भान असावं लागतं. काही जण सुदैवी असतात की ज्यांना भौतिक यश असं आपण म्हणतो ते फार पटकन मिळून जातं, पण काहींसाठी हा संघर्षाचा काळ मोठाही असू शकतो. तर मला माझ्यापुरतं मी असं ठरवलं होतं की मग मी काय करू शकते, कारण अभिनयाचं क्षेत्र काय, निवेदनाचं क्षेत्र काय, याच्यामध्ये अस्थिरता असणार आहे. आपण जेव्हा फ्रीलान्स करतो तेव्हा आजचं काम आज आहे, पण उद्याचं काय हे प्रश्नचिन्ह कायमच असतं समोर तुमच्या. तर मग काय करता येणार आहे, तर एकतर मी माझ्या गरजा कमी करू शकते. भौतिक गरजा ज्या आहेत त्या मला कदाचित कमी करता येतील. आणखीन एक महत्वाची गोष्ट मला वाटतं की माझं आर्थिक जे भान आहे, ज्याला आपण फायनान्शियल लिटरसी म्हणूया, की ते कसं चांगलं असणार आहे. म्हणजे मी आज पैसा कमावते आहे, तर मी कमावलेला पैसा मला अधिक वृद्धिंगत कसा करता येणार आहे, तर त्याचं इन्व्हेस्टमेंटचं काय करू शकणार आहे मी, कशा पद्धतीने मी माझं जीवन सुरक्षित करू शकणार आहे. आणि माझ्या सुदैवानी माझ्या घरी खूप छान माणसं आहेत की माझे बरेचसे नातेवाईक हे फायनान्सशी रिलेटेड क्षेत्रामध्ये काम करतात. तर कुठेतरी त्यामुळे ना या सगळ्याचं एक बाळकडू मिळालं. हे सगळे विषय कानावर पडत होते आणि त्यामुळे ह्याविषयीचा निर्णय घेत असताना हे भान ठेवलं पाहिजे, कारण आपल्याकडे अतिशय सुंदर जी म्हण आहे की पैशाचं सोंग घेता येत नाही. तर मग ते सोंग नाहीच घ्यायचंय, तर मग आपल्याला आपल्या पैशाचा चेहरा तयार करायला पाहिजे. आणि तो कसा असणार आहे, त्याच्यामध्ये आपले काय काय असणार आहेत. म्हणजे एकतर माझ्या गरजा मी कमी करू शकते, मी चांगल्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करू शकते, मी माझ्यासाठी इन्कमचे एक न स्त्रोत ठेवता अनेक सोर्सेस तयार करू शकते का, मी कुठून कुठून पैसा कमवू शकणार आहे आणि कमवलेला पैसा चांगल्या पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमातून गुंतवणार आहे, याचा विचार आता तर मला वाटतं या सगळ्याचं भान आपल्याला याविषयीची माहिती खूप सहज उपलब्ध आहे. मी ज्या काळाविषयी बोलते त्या काळात हे तितक्या सहजी उपलब्ध नव्हतं किंवा हे लोकांच्या रोजच्या बोलण्याचे विषय नव्हते. त्या काळामध्ये शेअर मार्केट वगैरे पण हे खूप परदेशातलं काहीतरी वाटायचं, असा तो काळ होता. पण तेव्हाही माझ्या सुदैवाने पुन्हा म्हणेन की या सगळ्या विषयांशी घरातच एक तोंड ओळख झाल्यामुळे त्याचं भान लवकर आलं. पण आजही मला वाटतं मी जे आता म्हणते आहे ते आजही लागू. पण अशा वेगवेगळ्या गोष्टी करताना त्याचा समतोल कसा साधतेस? म्हणजे तुला आज अभिनय पण करायचा असतो, उद्या मला माहितीये की तू दिल्लीला जाऊन त्या आपल्या साहित्य संमेलनात सूत्रसंचालन सगळं तुला करायचंय, तर हे सगळं ना ट्रॅक सारखे बदलावे लागतात कामाचे, त्यासाठी तयारी पण तशी करावी लागते. अक्षरशः वेळेचे कप्पे करून तुला तुझा त्यासाठीचा अभ्यास करावा लागत असेल. हे सगळं कसं काय जमवतेस? हो, नाही खरंच म्हणजे ते अवघड आहे, थोडी तारेवरची कसरत आहे. पण मला वाटतं की इथे ना मला लहानपणापासून चरित्र आणि आत्मचरित्र वाचनाची फार आवड आहे. तर कुठेतरी हे वाचत असताना उमगत गेलं की ही जी मंडळी ज्यांना आपण अतिशय थोर मंडळी म्हणून त्यांच्याकडे बघतो, आदर्श म्हणून बघतो, तर ह्या सगळ्या मंडळींनी ह्या सगळ्या कसरती केल्या आणि त्या तुम्ही किती यशस्वीपणे करता यावरच तुमचं यश खरं तर अवलंबून आहे. कारण आपण खूप ठरवलेलं असतं की मला अमुक एक गोष्ट करायची, पण ते करण्याची मुभा तुमचं आयुष्य तुम्हाला प्रत्येक त्या टप्प्यावर देईलच असं नाही. म्हणजे मुलींच्या बाबतीत तर मला वाटतं की एक नेहमीची गोष्ट आहे की हा प्रश्न प्रत्येक मुलीला सोडवावा लागतो की मी नेमकं लग्न कुठल्या टप्प्यावरती करायचंय आणि मातृत्व कुठल्या टप्प्यावर स्वीकारायचंय. तर
हे सगळं म्हणजे ही चरित्र आत्मचरित्र वाचत असताना त्या व्यक्तींनी हे प्रश्न त्यांच्या परीने कसे सोडवलेत. म्हणजे मला एक अतिशय भारावून टाकणारी गोष्ट वाटते की स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपल्याकडे जे सगळे स्वातंत्र्य सेनानी होते त्यांनी त्यांच्या तुरुंगवासाचा काळ हा ग्रंथ निर्मितीसाठी वापरला, हा वाचनासाठी वापरलाय. श्यामची आई सारखं पुस्तक जेलमध्ये सांगितलं जातं, विनोबांची व्याख्यानं, टिळकांचं गीता रहस्य, म्हणजे सावरकरांचं तर महाकाव्य आहे. तर ही सगळी उदाहरणं बघितल्यावर कळतं की त्यांच्याकडे तर त्यांचा संघर्ष तर खूपच मोठा आहे, म्हणजे त्याच्याशी तुलना करण्याचा प्रश्नच येत नाही. पण जर हा आदर्श डोळ्यासमोर ठेवला की काय परिस्थितीमध्ये काय त्यांची मानसिकता असेल, त्यावेळेस केवढा ताण असेल मनावरती, एक वेगळंच स्वप्न आहे, आणि त्यावेळेस तुम्ही तुमच्या विषयाकडे लक्ष देता, तुमच्या आवडीच्या विषयाची अधिक जिद्दीने अभ्यास करता, तर ही गोष्ट मला फार फॅसिनेटिंग वाटली, फार भारावून टाकणारी वाटली. आणि मग असं वाटलं की जर ते हे करू शकतात तर आपला संघर्ष त्या मानाने फारच छोटा आहे. पण हो, आपण वेळेचा सदुपयोग कसा करू शकतो. मला वाटतं वपूंचं एक फार सुंदर वाक्य आहे की कुठलाही प्रश्न सोडवायचा असेल तर 3च गोष्टी लागतात: वेळ, पैसा नाही तर माणूस. तर कुठला प्रश्न हा वेळ देऊन सुटणार आहे, कुठला प्रश्न हा पैसे कदाचित 2 जास्त खर्च करून सुटणार आहे, आणि कुठल्या प्रश्नासाठी मला योग्य माणसं शोधावी लागणार आहेत आणि जोडावी लागणार आहेत. हा विचार केला तर मला वाटतं बरेचसे प्रश्न सुटणं सोपं होऊ शकतं या बाबतीत. तू आता बोलता बोलता वाचनाचे संदर्भ दिलेच आहेस म्हणून विचारते की तू चांगली वाचक आहेस लहानपणापासून आजपर्यंत, आणि मराठी भाषेशी तुझं एक खूप घट्ट नातं आहे. तर त्याच्याबद्दल थोडंसं सांग ना, काय वाचतेस, कसं वाचतेस, आणि तुझं मराठी अशी असलेलं नातं तू कसं वृद्धिंगत करत नेलंस. पुन्हा मी म्हणेन की मला वातावरण खूप छान मिळालं. मी राहायचे तिथून अगदी हाकेच्या अंतरावर ठाणे नगर वाचन मंदिर होतं. त्यानंतर माझ्या सुदैवाने मी 7वी ते 10वी साधारण काळ असेल की माझ्या घराच्या समोरच्या मैदानातच मराठी ग्रंथ संग्रहालय काही काळासाठी आलं होतं, त्यांच्याकडे नवीन बांधकाम सुरू असल्यामुळे. त्यामुळे हाकेच्या अंतरावर 2 मोठी ग्रंथ संग्रहालय असणं, आईबाबांनी लायब्ररीचं कार्ड काढून देणं, ही मला वाटतं खूप महत्वाची गोष्ट आहे. माझं तर असं व्हायचं की मी लहान मुलांच्या पुस्तकांमध्ये फार नाही रमायचे, मला ऐतिहासिक कादंबऱ्या वाचायला आवडायच्या. तर आईने तिच्या नावाने पण कार्ड काढून दिला आणि लायब्ररीतल्या लोकांना सांगितलं होतं की ती कुठलं पुस्तक घरी आणते, मी पाहणार आहे, त्यामुळे ती जे मागेल ते पुस्तक तिला द्या. त्यामुळे भादखिरांचं हसरं दुःख, चार्ली चॅप्लिनचं चरित्र ते मी वाचलेल्या पहिल्या पुस्तकांमध्ये आहे. किंवा ऐतिहासिक कादंबऱ्या तर सगळ्या, मग शिवाजी सावंत असतील, रणजित देसाई असतील, तर हे सगळं, गोनी दांडेकर असतील, तर हे सगळं वाचत असताना माझ्या बाबतीत आणखीन एक चांगली गोष्ट घडली की एकतर मी म्हटलं तसं संग्रहालय, ग्रंथसंग्रहालय हाकेच्या अंतरावर होती, उपलब्ध होती. संध्याकाळी तिथे जाणं याला घरी एक पोषक वातावरण होतं की अगं गेली नाहीस 2 दिवसात, काय झालं, नवीन काय वाचतेस, हे विचारलं जात होतं. जिज्ञासामध्ये पुन्हा अशी एक आम्हाला सवय लावण्यात आली की जे वाचलं त्याची समरी लिहून काढणं, त्याचा सारांश लिहून काढणं, त्यावर चर्चा करणं, त्या पुस्तकाच्या लेखकाविषयी जाणून घेणं, आणि ह्या सगळ्याची कुठेतरी एक आवडही निर्माण झाली, सवय वाढली. अरुण टिकेकरांचं एक फार सुंदर पुस्तक त्या काळात मी वाचलं होतं की ज्यामध्ये कसं वाचावं हे लिहिलं होतं. वाचन या विषयावरती त्यांचं पुस्तक आहे. तर त्यामुळे मग अशी आपल्या वाचनाला शिस्त असली पाहिजे, हे झालं. मग माझ्या एका मित्राची एशियाटिक लायब्ररीमध्ये मेंबरशिप होती, तर त्यांनी चल तुला वाचायला आवडतं, मग तुला एशियाटिक दाखवतो. मग एशियाटिक पाहिल्यावरती तर म्हणजे काय एक वेगळी दुनिया आहे ती. आणि इथे बसून दुर्गाबाई भागवत अभ्यास करायचा असं जेव्हा मला सांगण्यात आलं तेव्हा अंगावर काटा आला होता. तर मला काय वाटतं की आपण कशाला ग्लॅमराईज करतो हे फार महत्वाचं आहे. प्रत्येकच गोष्टीमध्ये एक वलय आहे, प्रत्येकच गोष्टीचं एक ग्लॅमर आहे. आज मेकअप करण्यालाही वलय आहे, आज फॅशनलाही वलय आहे, पण तेच वलय ना अभ्यास करण्याला पण आहे, तेच वलय वाचन करण्याला पण आहे, तेच वलय संशोधकांना पण आहे. पण हे कदाचित आपल्याकडे सांगण्यात येत नाही, आपल्याला ते वलय दिसत नाही. माझ्या बाबतीत मी म्हणेन की मला ती अलिबाबाची गुहा उघडली आणि मला ह्या सगळ्याला पण खूप ग्लॅमर आहे आणि ह्या सगळ्याची गंमत आहे, मौज आहे, हे लवकर कळलं. समीरा, तुला सूत्रसंचालन करताना जेव्हा आम्ही बघतो तेव्हा हे जाणवतं की सूत्रसंचालकाला हजरजबाबीपणा लागतो, पटकन काही संदर्भ सुचवून ते मांडावे लागतात, सगळ्या कार्यक्रमाचे सगळे लगाम पण स्वतःच्या हातात ठेवावे लागतात, आणि हे सगळं करत असताना चांगल्या भाषेमध्ये व्यक्त होणं.
तर हे स्वाभाविकपणे कळतच आहे की तुझी घडणच अशी झाल्यामुळे या सगळ्या गोष्टी तुला खूप चांगल्या पद्धतीने साध्य करता येत आहेत. पण तू ह्याच्याही पुढे जाऊन सूत्रसंचालनाच्या अभिवाचनाच्या क्षेत्रात वावरता वावरता आता तू मधुरव या कार्यक्रमासाठी सुद्धा संशोधन केलंस आणि इन्क्रेडिबल मराठी म्हणून जो ब्लॉग मधुरा वेलणकर बरोबर तुझा सुरू आहे. तर हे दोन्ही बघताना जाणवतं की तुझ्यातल्या संशोधकाचा सुद्धा तिथे कस लागलेला आहे. तर संशोधक म्हणून तिथे तुझा शिरकाव कसा झाला, त्या सगळ्या कल्पना तुला कशा सुचतात, वेगवेगळे विषय तू कसे मांडतेस, त्याचा अभ्यास कसा करतेस आणि ते सगळं तयार करून देणं त्या कार्यक्रमासाठी, ही सगळी प्रक्रिया कशी असते सांग ना जरा. नक्कीच. सगळ्यात आधी तर मला डॉक्टर आनंद नाडकर्णी सरांचे आभार मानायला आवडतील, कारण आम्ही जिज्ञासाच्या माध्यमातून IPH शी परिचय झाला आणि त्या काळामध्ये पहिली वेध जी झाली होती त्यामध्ये मुलाखत मी घेतली होती. मी आणि रेणुका ओझरकर आम्ही दोघींनी मिळून तुषार दळवी आणि अरुण चांदिवले म्हणून जे कोरिओग्राफर आहेत सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक, त्या दोघांची मुलाखत घेतली होती. तर खरं तर निवेदनाच्या क्षेत्राची पहिली ओळख वेधच्या माध्यमातून झाली. आणि वेध सारखा एक इव्हेंट मॅनेज होतो म्हणजे काय, म्हणजे आता तुम्ही ज्याचा उल्लेख केला त्या सगळ्या बाबी छोट्या प्रमाणात असतील पण तिकडे सगळ्या अनुभवता आल्या की पडद्या मागच्याही जबाबदाऱ्या तुम्हाला सांभाळायला लागतात, पुढेही भान ठेवायला लागतं आणि हे सगळं करत असताना आपल्या विषयाचा छान अभ्यास करायला लागतो. त्यामुळे मला वाटतं प्रत्येक निवेदक जो आहे किंवा जो एखादं संहिता लेखन कुठलंही आपण जेव्हा करत असतो तेव्हा छोट्या प्रमाणात संशोधन आपण करतच असतो. पण PhDचा मी म्हणेन मला हा फायदा झाला. मला अनेक जण विचारतात की का केली PhD. मी माझी मुलगी म्हणजे मी 9 महिन्याची प्रेग्नंट असताना मी माझी पेटची एक्झाम दिली आणि ती लहान असण्याच्या काळामध्ये मी माझं PhD केलं. हे पुन्हा ना मी ठरवून ठेवलं होतं की जेव्हा किंवा मी आई होईन तेव्हा मला कुठली तरी मोठी परीक्षा द्यायची आणि शक्यतो PhD करायचा. 2 फायदे याचे की तिला मला वेळ द्यायचा होता आणि माझ्या इतर क्षेत्रांमध्ये माझा फिजिकल वावर खूप असतो, प्रवास करायला लागतो आणि हे सगळं. तर ते टाळून संशोधन आणि मातृत्व या 2 जबाबदाऱ्या मी 5 ते 6 वर्ष एका जागी बसून सांभाळल्या की ज्यामध्ये एक मला छान समतोल सांभाळता आला सगळ्या संगोपन दोन्ही अर्थाने. आणि तो काय मी फार एन्जॉय केला, म्हणजे तिला वाढवण्याचाही काय आणि अभ्यास करण्याचाही काय. तर ते PhD करत असताना खऱ्या अर्थाने भान आलं की संशोधन म्हणजे काय आणि मग लक्षात आलं की कितीतरी विषय आपल्या आजूबाजूला आहेत, आपल्या परिचयाचे आहेत, पण आपण इंग्रजी शब्द वापरायचा तर ते ओव्हरलुक करतो. त्यांचा आपला जो परिचय असतो तो वरवरचा असतो, फार सुपरफिशियल लेवलला आपल्याला ते विषय माहिती असतात. संशोधनाने ही सवय लावली कुठेतरी PhDच्या की विषयाच्या खोलात उतरता येतं. आणि मग मधुरवच्या बाबतीतलं असं झालं की मी आणि मधुरा वेलणकर आमची मैत्री कलाक्षेत्रातली, आमच्या दोघींची पहिली मालिका मृण्मयी, जिथे आम्ही एकत्र कामाला सुरुवात केली. मधुराचा अभिनेत्री म्हणून प्रवास खूपच सुंदर आहे आणि अनेक पुरस्कार प्राप्त अशी अभिनेत्री आहे, उत्तम अभिनेत्री आहे. पण त्या पलीकडे माझी छान मैत्रीण, इतकी वर्ष म्हणजे जवळजवळ आता 25 वर्ष आमची टिकून राहिलेली मैत्री मृण्मयी पासून जर आतापर्यंत पाहिलं तर आम्ही खूप एकत्र काम केलं असं नव्हे. त्यानंतर एक मालिका एकत्र केली आणि त्यानंतर बराच काळ मध्ये असा गेला की आमचा काही फार संपर्क नव्हता, कुठेतरी कार्यक्रमाला भेटलो वगैरे अशा पद्धतीने. पण मधुरांनी मराठीत MA करायचं ठरवलं आणि त्यावेळेस माझं मराठीत MA झालेलं होतं आणि माझं PhD ही पूर्ण झालं होतं. तर तिने मला फोन केला की असं असं आहे, तर मला तुझ्या नोट्स किंवा काहीतरी देशील का, किंवा आपण काही गप्पा मारू का याविषयी. आणि मग आमच्या जेव्हा गप्पा झाल्या तेव्हा मी तिला काही मराठीतल्या गमती जमती सांगितल्या आणि तिची पहिली प्रतिक्रिया ही होती की अगं हे कुठलं टेक्स्टबुक मध्ये नाहीये किंवा हे माझ्या नोट्स मध्ये MAच्या नाहीये, तर हे तुला कुठून मिळालं. म्हटलं नाही, हे मी माझ्या आवडीने वाचलंय. आणि मग असे काही संदर्भ आणि मग असा विचार आला मनामध्ये की आपण दोघी जर कलाकार आहोत तर हे जे माझ्याकडे आता एव्हाना ऐवज जमा झालेला आहे तो कलेच्या माध्यमातून मांडता येईल का. आणि मग त्यातून जन्म झाला मधुरव बोरुते ब्लॉग या कार्यक्रमात. फारच छान कार्यक्रम. मधुरव बोरुते ब्लॉग या कार्यक्रमाचं सगळ्यांनी खूप स्वागत केलं. खूप मान्यवरांनी तो कार्यक्रम पाहिला. आपले महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारीजी यांची शाबासकी मिळाली. त्यांनी 5 लाखाचं बक्षीस या कार्यक्रमाला दिलं. जे आमच्यासाठी रक्कम महत्वाची नव्हती, ते रेकग्निशन फार महत्वाचं होतं, ती पोचपावती महत्वाची होती. त्यानंतर अनेक दिग्गजांनी त्या कार्यक्रमाचं कौतुक केलं. तो कार्यक्रम अनेक मोठमोठ्या ऐतिहासिक स्थळी
झाला, गेटवे ऑफ इंडियाला सादर केला गेला, राजभवनात त्याचा प्रयोग झाला, आता साहित्य संमेलनात दिल्लीत त्याचा प्रयोग होतो आहे, महाराष्ट्राबाहेर बँगलोर, भोपाळ वगैरे अशा ठिकाणी, इंदोरला आता आपला प्रयोग आहे. तर मराठी वर्गाने त्याचं खूप स्वागत केलं, मराठी तरुण तरुणींनी त्याचं खूप स्वागत केलं, जी मला एक फार जमेची बाजू वाटते. कारण अलीकडे आपण पाहतो सांस्कृतिक कार्यक्रमांना जी हजेरी असते ती साधारण ज्येष्ठ वर्गाची अधिक असते, तरुणांची कमतरता तिथे जाणवते. पण इथे मात्र आवर्जून तरुण येत आहेत, त्या कार्यक्रमाचा आनंद घेत आहेत. मग यातूनच आणखीन एक विचार आला की आज डिजिटल माध्यम फार मोठं झालेलं आहे आणि या निमित्ताने जगभरातला मराठी माणूस, मराठी कुटुंबीय हे एक मोठं कुटुंब आकाराला येत आहे. तर आपण यांच्याशी एका नित्यनियमाने बोलू शकतो का? दर आठवड्याला या सगळ्या कुटुंबाशी आपल्याला काही जोडता येईल का? अशा विचारातून आम्ही इनक्रेडिबल मराठी हा कार्यक्रम सुरू केला. त्या शीर्षकामधल्या इनक्रेडिबलवर खूप चर्चा झाली, पण आमचा साधा उद्देश हा होता की जी भाषा आजची तरुणाई बोलते आहे, आजची तरुणाई अतुलनीय मराठी असं गुगलवरती सर्च करायला जाणार नाही किंवा असं युट्यूबवर टाईप करणार नाही, पण ती इनक्रेडिबल टाईप केल्यावर आपलं मराठी सुद्धा इनक्रेडिबल आहे हे त्यांच्या समोर यावं, हा एक विचार घेऊन ते शीर्षक त्या पद्धतीने आम्ही केलं. आणि त्याच्या माध्यमातून आता आपण जे म्हटलं की सध्या काय घडतंय, म्हणजे अंबानी वेडिंग जेव्हा गाजत होतं तेव्हा आम्हाला असं वाटलं की एका मराठी माणसाने असंच एक मोठं वेडिंग केलं होतं. असाच तुम्ही आजच्या संदर्भाला संदर्भाशी जोडून घेणं. आणि त्यामुळे काय होतं, कारण आजची तरुणाई ही हेडलाईन्स वाचणारी तरुणाई आहे, आम्हाला कॅच लाईन लागते. तर ती कॅच लाईन देत देत आम्ही विषय शोधत जातो आणि त्या प्रकाराला छान प्रतिसाद मिळतो आहे. आज जवळजवळ 50 भागांकडे आपली वाटचाल सुरू आहे आणि या निमित्ताने आम्ही झाशीच्या राणीवरती एक एपिसोड केला. तर त्या झाशीच्या राणीच्या आत्ताच्या वंशजांनी आम्हाला संपर्क केला, किंवा सरोजिनी बाबरांवरती आम्ही एक केला, तर त्यांचे भाचे आहेत प्रताप काका म्हणून, तर त्यांनी आम्हाला संपर्क केला आणि त्यांची प्रतिक्रिया इतकी सुंदर होती. ते म्हणे, माझ्या मावशीविषयी तुम्ही इतक्या कमी वेळात इतकं जे सांगितलेलं आहे ते मला इतकं भावलं की मला असं वाटलं माझी मावशी मला समोर भेटतीये आणि आता तुमचं आणखी एक घर आहे आणि त्या घरी तुम्ही कधी येताय मला सांगा. तर असं जेव्हा एक प्रेम, प्रतिसाद, आपुलकी मिळते, तर मला वाटतं की याची मोजदाद म्हणजे केवळ किती लाईक्स आहेत, किती व्ह्यूअरशिप आहे, किती सबस्क्रायबर आहेत, याच्या पलीकडची ही दाद समाधान देणार होतं. त्यामुळे ते काम आम्ही थोड्याशा काय म्हणूया लष्कराच्या भाकऱ्या अशा स्वरूपाचं असलं तरी जिद्दीने, आवडीने आणि सातत्याने करतोय. तू आता म्हणालीस की तुझ्या या कार्यक्रमाला किंवा या युट्यूब चॅनेलला तरुणाईचा सुद्धा प्रतिसाद मिळतोय. काही वेळा आम्हाला असंही जाणवतं की इंग्रजी माध्यमामध्ये आजकाल मुलांना सोय म्हणून घालणारे पालक त्यांना मातृभाषेशी तोडण्याचा सुद्धा काही वेळा प्रयत्न करतात, किंवा मातृभाषेशी जोडून ठेवण्यासाठी जेवढे प्रयत्न पालकांनी करायला पाहिजेत ते करण्यात पालक कुठेतरी कमी पडतात असंही जाणवतं. तर त्याबद्दल तू काय सांगशील? का तू ही तुझी मुलगी इंग्रजी माध्यमात शिकत असूनही तिला मराठीशी जोडलं ठेवलेलं आहेस आणि या सगळ्या तुझ्या प्रयोगांमधून सुद्धा तू अधिकाधिक तरुणाईपर्यंत मराठी कसं पोचेल याचा प्रयत्न करतेस, तर याच्याबद्दल तुला काय वाटतं? मला याविषयी नक्की बोलायला आवडेल, कारण काय होतं आजकाल मराठी भाषेविषयी आपण काहीही बोलायला लागलो की अनेक अभिनिवेश घेऊन मंडळी समोर येताना दिसतात. मग त्यातला पहिला आणि तुमच्या काय म्हणूया आपण मर्मावर बोट ठेवणारा प्रश्न असतो, तुम्ही मराठी विषयी बोलताय, तुमची मुलं मराठी शाळेत शिकतायत का? तर मला वाटतं की याच्यातनं आपण कुठेतरी गल्लत करतो आहोत. भाषा हा सक्तीचा विषय नसावा, तर तो आसक्तीचा विषय असावा असं पुलंनी म्हटलेलं आहे आणि मला वाटतं की याहून अधिक छान पद्धतीने काही सांगता येणार नाही. आणि त्यामुळे मूल मराठी भाषेतच शिकलं पाहिजे ही सक्ती आता काळाबरोबर खरंच आपल्याला करता येणार आहे का याचा कुठेतरी विचार करायला हवा. मराठी शाळा टिकायला हव्यात याविषयी माझं दुमत असूच शकत नाही. मी स्वतः मराठी शाळेत शिकली आहे, पण आजच्या प्रत्येक पालकाला कदाचित हा निर्णय घेता येणार नाही. याकडे आपण सहानुभूतीने बघूया. म्हणजे मूल इंग्रजी शाळेत शिकणं हे आता आपण कुठेतरी स्वीकारायला हवं. मराठी शाळा टिकायला हव्यात त्यासाठीचे प्रयत्न वेगळ्या स्तरावरती करायला हवेत, पण म्हणून त्यासाठी तो निर्णय घेतलेल्या पालकांकडे हीन नजरेनं बघणं हे आपण टाळू शकतो. मला वाटतं तो दृष्टिकोन थोडासा बदलू शकतो. पण जी कुठे मुलं आहेत
जी कुठल्याही माध्यमात शिकत असतील त्यांना त्यांच्या मातृभाषेशी जोडण्यासाठी मुळात प्रयत्न कुटुंबातून व्हायला हवेत आणि त्यासाठी नक्कीच एक पालकांची जागरूकता अपेक्षित आहे. मला त्याही पुढे जाऊन म्हणावंसं वाटतं की इंग्रजी माध्यमात शिकत असलेल्या मुलाला कसदार मराठीचं शिक्षण मिळालं पाहिजे. यासाठी सुद्धा पावलं आपण उचलण्याची गरज आहे आणि कुठेतरी याच दृष्टीने हा प्रयत्न आहे इन्क्रेडिबल मराठीचा की कुटुंबाने एकत्र येऊन हे भाग बघावेत, हे व्हिडिओ शेअर करावेत. या विषयांवरती तुम्ही जेव्हा सणासुदीला कधी भेटता आपतेष्टांमध्ये त्याच्यावर चर्चा व्हाव्यात. हे पाहिलंच का, हे माहितीये का, याविषयी बोललं जावं, कदाचित याच्या क्विज व्हाव्यात घरामध्ये. तर हे सगळं करून आपण कुठेतरी मराठीशी असलेलं आपलं नातं जास्तीत जास्त घट्ट करावं. आज कुसुमाग्रजांचा स्मृती दिवस आहे, तर या निमित्ताने त्यांनीच सांगितलेला विचार असा आहे की इंग्रजीचा द्वेष नको. त्यांनी असं म्हटलंय की घराला खिडकी असते. इंग्रजी काय आहे तर ग्लोबल जगाकडे, विश्वात्मक जगाकडे, मोठ्या विश्वाकडे बघण्याची इंग्रजी ही खिडकी आहे. पण ती खिडकी आपण कुठे लावणार आहोत तर खिडकी भिंतीवर असणार आहे. आणि भिंत काय आहे तर मराठी भाषा ही भिंत आहे. आपलं घर मराठी भाषेचं आहे आणि त्यातली इंग्रजी ही फक्त खिडकी आहे. त्यामुळे इंग्रजीला अवास्तव महत्व देता कामा नये. पण नुसतं आपण भिंतीने घर कोंडट करूनही चालणार नाही. त्यामुळे इंग्रजीची खिडकी असलेली मराठीची भक्कम भिंत आपल्याला बांधायची आहे. त्यासाठी जो काही प्रयत्न प्रत्येकाला करता येईल तो आपण सगळ्यांनी मिळून करूया, तर भविष्य नक्की उज्ज्वल. वा, आपण याच भूमिकेमधून गेले 12 वर्ष वयमचा सुद्धा प्रवास सुरू आहे. आज इंग्रजी माध्यमात शिकणारी मुलं सुद्धा वयम आवडीने वाचतायत, त्यांच्या कुटुंबाचा भाग बनलाय वयम, आणि तूही वयम वाचतेस नियमितपणे. तर तुला काय वाटतं, तू वयम बद्दल काय सांगू शकतो? जरूर. जाता जाता माझ्याकडून वयमला आणि वयमच्या सगळे वेगवेगळ्या प्रकारचे जे उपक्रम आहेत त्याला खूप शुभेच्छा. आणि माझी ही सगळ्यांना विनंती असेल की वयमचं हे जे डिजिटल माध्यम आता सुरू झालेलं आहे, हे जे पॉडकास्ट आहेत, यावरती येणारी जी छान छान मंडळी आहेत, तर ही माहिती सुद्धा आपण एकमेकांकडे शेअर करूया. आपला हा परिवार जो आहे तो जास्तीत जास्त मोठा करण्याचा प्रयत्न करूया. आणि आपल्या घरातल्या लहानग्यांना जर काही भेट द्यायची असेल तर मला वाटतं वयमचं सबस्क्रिप्शन यासारखी सुंदर भेट नाही तर नक्कीच तुम्ही या गोष्टीवर सगळे विचार कराल याची मला खात्री आहे. आणि आज या निमित्ताने तुमच्याशी इतक्या छान गप्पा मारता आल्या, माझ्या मनातले विचार मला मांडता आले, यासाठी मनापासून आभार मानते. धन्यवाद समीरा, खूप छान गप्पा झाल्या आणि तुलाही भरपूर शुभेच्छा तुझ्या सगळ्या पुढच्या उपक्रमांना. आणि आपण वयमच्या माध्यमातूनही कायम एकत्र राहूया, काहीतरी करत राहूया. मनापासून आभारी. धन्यवाद.